नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज मी तुम्हाला दाखवलं होतं चॉपरचा यूज कसा होतो डे टू डे लाईफमध्ये कारण मला सकाळ दुपार संध्याकाळ कधी कधी यूज होतो चॉपरचा. आणि खूप 1 ते 2 कांदे असतील, 1 कांदासुद्धा खूप छान चॉप होतो. मला आधी वाटलेलं की जास्त म्हणजे 1 वगैरे असेल कांदा तर चॉप नाही होणार व्यवस्थित, परंतु खूप छान चॉप होतो आणि सोबतच कॅरी करायला म्हणजे वॉश करायला वगैरे खूप इझी आहे. तर मी सध्या तरी सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हाही कुकिंग करायची असेल तेव्हा मला चॉपरच लागतो आणि खूप अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होतो चॉपर असल्यामुळे. आणि वीकेंड होता, संडे होता, सो मला जेवणामध्ये आज छोलेची भाजी बनवायची होती आणि तुमच्यासोबत मी शेअर केलीच कशी बनवली. तर ही भाजीची रेसिपी आहे, ही माझी मैत्रीण आहे हरियाणाची, तर तिने मला सांगितली होती आणि ती खूप सुंदर बनवते. तर मी सेम फॉलो केलं होतं आणि त्यासोबत चपाती चांगली लागते आणि राईस बनवला होता, सोबत पापड देखील भाजला होता. आणि माझ्या मिस्टरांना नॉर्मली जेवणामध्ये कांदा लागतो, सो मी कांदा देखील कापून दिला होता त्यांना. आणि यानंतर आम्हाला गावच्या बड्डेसाठी जेवणाची ऑर्डर द्यायची होती, सो आम्ही इथे आलो होतो. आणि ॲक्च्युली इथलं जेवण आहे तर ते व्हेजिटेरियन असतं, तर आम्ही जेवणाची ऑर्डर देखील दिली आणि सोबतच थोडंसं स्नॅक देखील खाल्लं आणि ते गावचं झालं होतं बडीशेप खायचं काम. ॲक्च्युली माझा पाय देखील दुखत होता, मला चालण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होत होता आणि मी म्हटलं की त्यामुळेच मी गावच्या बर्थडेला घरी कुकिंग करण्याचा निर्णय नाही घेतला की घरी कुकिंग केलं की अजून पाय दुखणार, सो म्हटलं की बाहेरूनच ऑर्डर देऊ. तर त्यामुळे राघव माझ्या मिस्टरांना अजिबात आवडत नव्हता. आता खूप पळतो तो, थोडासा मोठा झाला आहे, सो त्यामुळे. आणि यानंतर आम्ही गेलो होतो डे टू डेमध्ये. तर आम्हाला काही रिटर्न गिफ्ट्स घ्यायचे होते मुलांसाठी आणि काही होते घरामध्ये, तर लहान मुलांसाठी वेगळे, मोठ्या मुलांसाठी वेगळे घ्यायचे होते. सो अशा प्रकारे राघव खूप मस्ती करतो आणि गाऊला खूप एक्सायटेड होती, तिचा बर्थडे होता, सो हे घ्यायचं ते घ्यायचं, तिचं भरपूर सारे प्लॅनिंग्स चालू होते.
आणि तिथेच मला वाजणारे शूज दिसले, तर मी एक घेऊन आले तिथे मोठ्या साईजचा, परंतु तो राघवला होत नव्हता. तर दुसरा चेंज करून घ्यायचा होता, परंतु तो सेक्शन खूप लांब होता आणि माझा पाय खूप दुखत होता. सो मी एकदा गेल्यावर पुन्हा आले नाही. राघव दुसरीकडे खेळत होता, चेक करून आणलं मी, परंतु त्याला येत नव्हता. तर म्हटलं की पुन्हा एकदा फक्त शूज घेण्यासाठीच जाऊ. तर मोस्टली इंडियाला जाण्याआधी मी त्याला शूज घेऊन येईल, कारण मला त्याला एक वाजणारा शूज घ्यायचाच आहे. त्यानंतर आम्ही इथे बिलिंग केलं, बिलिंग सेक्शनला जाऊन, आणि तुम्ही पाहू शकता गाऊ केवढी खुश आहे, तिचा बर्थडे आहे. तर मम्मा हे माझ्यासाठी प्लीज वेट. बरं. आणि रिटर्न गिफ्ट्स वगैरे आणल्यानंतर गाऊलाच सांगितलं होतं आम्ही बॅग्स वगैरे पॅक करण्यासाठी लहान मुलांचे रिटर्न गिफ्ट्सचे. तर तिचं सुरुवातीला होतं की तिला जे पाहिजे तिने ती बाजूला काढून ठेवलं आणि त्यानंतर बाकीचे पॅक केले. तर राघव तिला काही करू देत नव्हता. सो पॅक झाल्यानंतरही त्याने खूप सारं म्हणजे जे काही वस्तू आहेत तर ते अस्तव्यस्त केल्या. सो आम्ही आतमधल्या रूममध्ये ठेवून दिल्या होत्या. तो पाहू शकता दहशत किती आहे त्याचे. आतमध्ये नेऊन ठेवावं लागतात वस्तू. आणि खरं तर तो कधी कधीच त्रास देतो, नेहमी नाही देत, परंतु त्याची तब्येत जरा थोडीशी खराब होती. सो त्यामुळे तो जास्त रडत देखील होता आणि त्यानंतर मध्येच खेळायचा देखील, परंतु डॉक्टरकडे न्यायची गरज लागली नाही. त्याला ताप वगैरे नव्हता आला, फक्त रनी नोज झाला होता आणि थोडा कफ झाला होता. सो अशा प्रकारे होता आमचा आजचा दिवस. आणि रिटर्न गिफ्टमध्ये लहान मुलांसाठी छोटे छोटे बोर्ड होते आणि मोठ्या मुलांसाठी पिग बँक होती, जी की कलर करायची होती त्यांना. तर अशा प्रकारे होता आजचा दिवस. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.